गावाच्या बाहेर जाताना एक पिंपळाचे झाड होते. ते रस्त्याच्या मधोमध उभे होते. तेथे काही पक्षी येत होते. तसेच ते पिंपळाच्या झाडाखाली काही पडले असेल ते खायचे आणि विश्राम करण्यासाठी पुन्हा ते पिंपळाच्या झाडावर जाऊन बसत होते. हे ते रोज करायचे. एका शिकाऱ्याने बघितलं की रोज ह्या झाडाच्या इकडे भरपूर पक्षी येतात. त्याचा विचार करून त्याने आपल्या संगे एक जाळ घेऊन आला आणि त्याने ते जाळ खाली अंथरून ठेवले. त्याच्यानंतर त्याने त्याच्यावर काही धान्य टाकले आणि पुढे जाऊन तो एका झाडाच्या मागे लपून बसला. नेहमीप्रमाणे काही पक्षी त्या झाडावर येऊन बसले व त्यांनी बघितलं की झाडाखाली काहीतरी खाण्यासाठी आहे. त्यांच्या सरदाराने जाळाकडे बघितलं आणि त्याला कळालं की अरे, हे तर जाळ टाकून ठेवलं आहे. तो समजून गेला की ही आपले शिकार करण्यासाठी आहे. मग सरदाराने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले की कोणीही झाडावरून खाली जाणार नाही आणि ते धान्य खाणार नाही. हे आपल्याला पकडण्यासाठी जाळ टाकले आहे. तुम्ही कोणीही खायला खाली जाऊ नये असे सरदाराने सांगितले. पण त्याच्यातील दोघे खाली उतरले आणि ते धान खाऊ लागले. त्यांना धान खाताना पाहून सगळेच पक्षी खाली उतरले आणि ते धान खाऊ लागले. पण त्यांचा सरदार काही खाली उतरेना. त्याला अजूनही शंका येत होती. त्या पक्ष्यांना कळेपर्यंत उशीर झाला होता. ते सगळे फसले गेले होते. त्यांना कितीही बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण ते काही बाहेर येईल. ते जोरजोरात ओरडू लागले आणि मदतीसाठी हाक देऊ लागले. तेवढ्यात सरदाराने त्यांना शांत बसण्यासाठी सांगितले आणि सर्वांना बोलले की तुम्ही सर्वजण आता एका दिशेने उडा. मग सरदार त्यांच्या मदतीसाठी खाली उतरला. तसेच सरदाराचं ऐकून सगळे पक्षी एका दिशेने उडाले. तसेच ते उंच उंच उडत पुढे पुढे जात राहिले व एका ठिकाणी ते आले. मग ते खाली उतरले व तेथे त्यांचे काही उंदीर मित्र होते. त्यांना त्यांनी आवाज दिला. तसेच त्या उंदरांनी ते सगळे जाळे कुरतडून टाकले व सगळे पक्षी मोकळे झाले आणि ते आपल्या दिशेने उडत उडत पुन्हा जंगलात गेले.